प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. देवावरची प्रीती आणि एकमेकांवरील प्रीती. बायबल आपल्याला स्पष्ट सांगते की संपूर्ण नियम आणि भविष्यवक्ते या दोन आज्ञांवर आधारलेले आहेत. बायबलमध्ये लिहिले आहे की आपल्या सर्व अंतःकरणाने, सर्व आत्म्याने आणि सर्व बुद्धीने परमेश्वरावर प्रेम कर आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम कर. आज आपण समजून घेऊ देवावर प्रेम म्हणजे काय, एकमेकांवर प्रेम का आवश्यक आहे आणि ही प्रीती आपल्या जीवनामध्ये कशी दिसली पाहिजे. देवावरची प्रीती म्हणजे काय? देवावर प्रेम करणं म्हणजे फक्त गाणी म्हणणे किंवा प्रार्थना करणे नाही. देवावरची प्रीती म्हणजे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे, त्याच्या आज्ञांचे पालन करणे, संकटातही त्याला धरून राहणे. देवाचं वचन सांगतं की देवावर प्रेम करणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं. जर आपण म्हणतो की मला देवावर प्रेम आहे, पण आपण त्याचे वचन ऐकत नाही, तर ती खरी प्रीती नाही. उदाहरणार्थ, एखादं मूल आई-वडिलांवर प्रेम करतं, पण ते मूल त्यांचं ऐकत नाही, तर ते प्रेम अपूर्ण आहे. देवावर प्रेम म्हणजे दररोज प्रार्थना करणे, त्याचं वचन वाचणे, पापापासून दूर राहणे आणि त्याच्या इच्छेनुसार चालणे. देवाने आपल्यावर किती प्रेम केले? त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाचं वचन सांगतं, देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जीसस यांनी क्रुसावर आपल्यासाठी प्राण दिले. हे प्रेम निस्वार्थी म्हणजेच स्वार्थरहित होते. त्यांनी आपल्याला शिकवले, शत्रूंवरही प्रेम करा, क्षमा करा, दया करा. खरी देवावरची प्रीती म्हणजे येशूसारखे बनण्याचा प्रयत्न करणे. एकमेकांवरील प्रीती का आवश्यक आहे? देव म्हणतो, जर तू मला प्रेम करतोस तर माझ्या लोकांवरही प्रेम कर. जो म्हणतो की मी देवावर प्रेम करतो पण आपल्या भावाशी द्वेष करतो, तो खोटारडा आहे. याचा अर्थ देवावरचे प्रेम आणि माणसांवरचे प्रेम हे वेगळे नाही. एकमेकांवरील प्रीती म्हणजेच क्षमा करणे, मदत करणे, मत्सर न करणे, कटुता न ठेवणे. प्रेम संयमी आहे, प्रेम दयाळू आहे, ते अभिमान बाळगत नाही. आज आपण द्वेष, मत्सर, भांडणे पाहतो. आज या जगामध्ये द्वेष, मत्सर, भांडणे खूप वाढली आहेत. पण आपण देवाची मुले आहोत. आपण वेगळे दिसले पाहिजे. जिथे प्रेम आहे तिथे शांतता आहे, आनंद आहे, आशीर्वादही आहे. एक घर कल्पना करा जिथे सर्वजण एकमेकांवर प्रेम करतात. तिथे वाद कमी आणि आनंद जास्त असतो. देवावरची आणि एकमेकांवरील प्रीती आपल्या कुटुंबाला, सेवेला, समाजाला बदलू शकते. आपण ही प्रीती कशी वाढवू शकतो? दररोज देवाशी प्रार्थना करताना वेळ घालवा. प्रार्थनेसोबत वेळ घालवा. मनातील कटुता सोडा. क्षमा करण्याचा निर्णय घ्या. कोणाला तरी मदत करा. प्रेम व्यक्त करा, शब्दांनी आणि कृतींनीही. प्रेम हा आपला निर्णय आहे. हे स्वर्गीय पिता, आम्हाला तुझ्यावर पूर्ण मनाने प्रेम करायला शिकव. आमच्या हृदयातील कटुता, राग आणि द्वेष तू दूर कर. आम्हाला एकमेकांवर प्रेम करायला मदत कर. आमचे जीवन तुझ्या प्रेमाचे प्रतिबिंब होऊ दे. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. बंधूंनो आणि भगिनींनो, लक्षात ठेवा, देवावरची प्रीती आणि एकमेकांवरील प्रीती हीच ख्रिस्ती जीवनाची ओळख आहे. जर हा संदेश तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर जरूर शेअर करा आणि इतरांनाही देवाच्या प्रेमाचा अनुभव द्या. आमेन.